हा डेल्टा आणि हा स्टार कॉन्टॅक्टर, हा टायमर, हा ओव्हरलोड रिले तुमचा. हा ज्यावेळेला मोटर जास्त करंट ड्रॉ करते त्यावेळेला तो आपण सेटिंग केलेल्याप्रमाणे, आता इथे 10 एम्पियर आहे, ही 9 एम्पियर 6 एम्पियर आपल्याला पाहिजे तशी सेटिंग आपण टेस्टरने कमी जास्त करू शकतो. टायमरने टायमिंग स्पॅन असतो. स्टार आणि डेल्टामध्ये जो टाईम होतो स्विचिंगचा तो चेंज करण्यासाठी आपण हा टायमरचा उपयोग करतो. इथे दिलेलं आहे मिली सेकंड्समध्ये टायमिंग दिलेला असतो, इथे सेकंड्स आणि मिली सेकंड्समध्ये टायमिंग दिलेला आहे. त्याच्यामध्ये NO आणि NC असतात, म्हणजे एक इंटरलॉकिंग असतं. स्टार आणि डेल्टामध्ये जे स्विचिंग करायचं काम करतो तर तो हा टायमर करतो. सुरुवातीला मेन आणि स्टार चालतं, नंतर स्टार बंद होतो आणि डेल्टा चालू होतो, मेन तसंच राहतो. तर हे ऑपरेशन तुम्हाला ह्या कंडिशनमध्ये बघायचं आहे. आणि हा नंतर आपण रिव्हर्स फॉरवर्ड स्विच वापरलेला आहे. रिव्हर्स फॉरवर्ड स्विचमध्ये आपण एका डायरेक्शनमध्ये केलं तर मोटर फॉरवर्डमध्ये फिरेल, त्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये नेलं तर रिव्हर्समध्ये फिरेल. आपण 3 फेज DC मोटरमध्ये कसं करायचो, डायरेक्शन रोटेशन चेंज करायला, लिव्हर चेंज करायला, त्याच्यामध्ये आपण काय करायचो, आयदर फिर ऑर आर्मेचर दोघांपैकी एकाचं कनेक्शन आपण इंटरचेंज करायचो. इथे काय करायचं असतं, 3 फेजपैकी एका कुठलेही 2 फेज वेगवेगळे इकडे तिकडे केले, म्हणजे आरचं वायला लावायचं, वायचं आरला लावायचं, किंवा वायचं बीला लावायचं, बीचं वायला लावायचं. 3 पैकी कुठलेही 2. जर तिन्ही रिव्हर्स केले तर मोटर जशी आहे तशीच राहणार. म्हणजे RYB इकडे घेतलं तर पूर्ण RYB इकडे स्विच केले तर ते मोटर तशीच फिरणार. फक्त 2च फेजमध्ये तुम्हाला स्विचिंग करायचं. ओके, आता त्या साईडला केलं. मोटरचं डायरेक्शन बघा, जे चालू करतो आहे, कॉन्टॅक्टरची पोझिशन बघा ऑन ऑफ करून करतो. करंट क्लॅम मीटर का नाही काढले, करंट चेक करायला स्टार्ट. 3 फेज आले आणि इथून जो मशीनला जो सप्लाय जातो त्याचा आपण काय करतो, आपण कनेक्शनचे प्रकार शिकलो, स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन. सर्वांनी जागेवर बसतो. स्टार कनेक्शनमध्ये आपण √3 पटीने करंट काय करतो, कमी करतो. म्हणजे सुरुवातीला करंट कमी घेते मोटर. आपल्याला काय करायचं आहे, मोटरला स्टार्टर का वापरतो आपण, मेन 3 ॲप्लिकेशन काय, मोटरचं स्टार्टिंग करंट कमी करणं, त्याच्यानंतर मोटरलाच ओव्हरलोडपासून प्रोटेक्शन करणं, आणि ओव्हर व्होल्टेज अंडर व्होल्टेज प्रोटेक्शन. तर असे डिफरंट प्रोटेक्शन ह्या स्टार्टरमध्ये असतात. आणि अप टू 5 HP पर्यंतच्या मोटरमध्ये आपण ड्युअल स्टार्टर वापरतो. अबाव 5 HPच्या मोटरला आपण स्टार डेल्टा स्टार्टर वापरतो. तर स्टार डेल्टा स्टार्टर वापरण्याचा उद्देश मेन तोच आहे की मोटरला डायरेक्टली डेल्टामध्ये तुम्ही जर सप्लाय दिला तर डेल्टामधलं करंट जे असतं ते जास्त पटीने असतं, त्याच्यामुळे तुम्हाला ते आपण √3 पटीने आपण स्टारमध्ये आणून त्याचं √3 पटीने कमी करतो. आणि मग नंतर ती एकदा स्पीडमध्ये आली की नंतर त्याचं स्विचिंग होऊन ती डेल्टामध्ये जाते. पण ते जास्त HPच्या मोटरमध्ये होतं. छोट्या HPच्या मोटरमध्ये आपण जनरली काय करतो, एक तर स्टार कनेक्शन करतो आणि डायरेक्ट 3 फेज सप्लाय देतो, एक तर डेल्टा कनेक्शन करतो, डायरेक्ट 3 फेज सप्लाय देतो. ते छोट्या मोटरमध्ये चालतं, ड्युअल स्टार्टरमध्ये. पण स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये मोटर पहिले चालू स्टारमध्ये होते आणि नंतर डेल्टामध्ये. आणि याचं ऑपरेशन कसं होतं हे तुम्ही इथे जेव्हा चालू करेन त्यावेळेला ते कॉन्टॅक्टर तुम्ही बघायचे. हे जे मेन जाड वायरी दिसत आहेत त्या तुमच्या ज्या जाड वायरी आहेत त्या पॉवर सर्किटच्या आहेत, आणि ज्या बारीक वायरी दिसत आहेत त्या तुमच्या कंट्रोल सर्किटच्या आहेत. कंट्रोल सर्किट आणि टायमरच्या आहेत त्या. ओके, तर त्यामध्ये तुम्हाला कंट्रोल सर्किट काढता आलं पाहिजे. कुठेही इंटरव्ह्यूला किंवा कुठेही ओरली तुम्हाला विचारलं कंट्रोल सर्किट काढा, ड्युअल स्टार्टर, स्टार डेल्टा स्टार्टर, तर त्याचं कंट्रोल सर्किट सर्वांना समजलं पाहिजे, न बघता ते ड्रॉ करता आलं पाहिजे. इंटरव्ह्यूला गेलात तुम्ही, कुठल्याही इंडस्ट्रीजमध्ये गेलात तर तुम्हाला ड्युअल स्टार्टर इझिली विचारलं जातं आणि इझिली असतं ते. सिंगल लाईन डायग्राम काढा, स्टार डेल्टा स्टार्टर कंट्रोल सर्किट काढा. पॉवर सर्किट डिफरंट आणि कंट्रोल सर्किट डिफरंट असतं. कंट्रोल सर्किट म्हटलं म्हणजे त्या स्टार्टरला कंट्रोलिंग करण्यासाठी वापरलं जातं. आणि पॉवर सर्किट म्हणजे काय, मेन त्या मशीनला सप्लाय जातो, मग तो जाणारा सप्लाय कंट्रोल करावा लागतो, ऑन आणि ऑफ करावा लागतो, मग ते करण्यासाठी कंट्रोल सर्किट असतं. त्याचे डिफरंट सर्किट, कंट्रोल सर्किट आणि पॉवर सर्किट. ओके, तर आपण आता हे जे कंट्रोल सर्किटला वापरलेले, हा जो ऑन पुश बटन आहे, ऑफ पुश बटन आहे. 1 म्हणजे ऑन, 0 म्हणजे ऑफ. ओके, हा तुमचा रिले, थर्मल प्रोटेक्शन रिले म्हटलं जातं किंवा ओव्हरलोड प्रोटेक्शन रिले म्हटलं जातं. जेव्हा तुमची मोटर ओव्हरलोड होते त्यावेळेला तो ट्रिप करतो, आणि नंतर मग ट्रिप झालेला असेल तर कशामुळे ट्रिप झाली आपल्याला फाइंड आउट करून, फॉल्ट रेक्टिफाय करून मग आपण त्याला रिसेट करून मग नंतर चालू करायचं. कुठली मोटर ट्रिप होते म्हणजेच याचा अर्थ तिच्यावर काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट झालेला आहे, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, नंतर मोटरमध्ये आपण चालू करायची. कुठलाही प्रॉब्लेम झाला, MCB जरी ट्रिप झाला, शॉर्ट सर्किट झाला, म्हणजेच काहीतरी झालं, कुठलं तरी इक्विपमेंट लावल्यामुळे शॉर्ट सर्किट झाला, म्हणून आपण फॉल्ट काय करतो, ट्रेस करतो, त्याला आयसोलेट करतो आणि मग नंतर आपण चालू करतो. डायरेक्ट चालू केलं तर काय होईल, परत ती ओव्हरलोडवर ट्रिप होईल किंवा शॉर्ट सर्किट असेल किंवा काही अजून वेगळा प्रॉब्लेम असेल. ओके, आणि या सगळ्या प्रकारामध्ये अजून एक प्रॉब्लेम येतो, तो SPPचा, सिंगल फेजिंग म्हटलं जातं किंवा सिंगल फेज प्रिव्हेंटर असतो, त्याच्यासाठी वापरला जातो. सिंगल फेजिंग म्हणजे काय, 3 फेजपैकी एक फेज जर तुमचा चालू कंडिशनमध्ये जर गेला
फ्यूज गेला, काही कारणास्तव तुमची लाईन ट्रिप झाली, केबल एका फेजची ब्रेक झाली, तर त्यामुळे तुमची 3 फेज मोटर किती फेजवर चालेल? 2 फेजवर. आणि त्याला एक फेज गेलेला कन्सेप्टला काय म्हटलं तर सिंगल फेजिंग म्हटलं जातं. मग ते सिंगल फेजिंग होऊ नये म्हणून SPP लावला जातो, सिंगल फेज प्रिव्हेंटर. म्हणजे मोटर सिंगल फेजवर चालू नाही. शेतीमध्ये गावाकडे वगैरे हे प्रकार जास्त होतात. पंप लोक चालू करून देतात आणि बऱ्याच वेळेला एक फेज चालला जातो आणि ती मोटर चालून जळून खराब होते, जळून जाते ती. मग जळण्याचे रिझन तेच असतात. म्हणून मग तिथे SPP वापरला जातो. SPP काय करतो, 3 फेजपैकी एक कुठलाही फेज जर गेला तर ती मोटर डायरेक्टली तो ट्रिप करतो. इथे तो आता वापरलेला नाही आहे. आपण ते पण डेमॉन्स्ट्रेशन बघूया. त्या दिवशी आपण ते बघत होतो, आठवतं ना, ते सर होते त्यावेळेला मी एक फेज बंद करून मोटर जळण्याचे चान्सेस असतात. म्हणून ती जास्त वेळ आपण सिंगल फेजिंगला चालू करत नाही. डायरेक्शन बघा, एक फेज बंद केला आहे मी. मोटरचा नॉईज चेंज झाला, मोटर जास्त करंट ड्रॉ करते. त्यासाठी मीटर आणले का? मीटर AC पाहिजे रे. आता याच्यामध्ये स्टार्टिंग काम करते. त्याचं करंट बघायचं, स्टार्टिंग करंट बघा. तो स्टार्टिंग करंटचं फिगर कसा फिगर चेंज होते ती बघा. ॲक्च्युली हे थोडंसं असं स्टारचं आणि डेल्टाचं दोघांचं करंट चेक करा. एकाने ते करंट चेक करा. तिथे करंट बघ रे. करंट चेक करा. बघितले करंट, स्टार्टिंग करंट किती होतं, स्टारमधलं किती होतं, डेल्टामधलं किती होतं. तिसरं फेजचं 4.55 याच्याकडे जास्त करंट आहे. आता याच्यामध्ये मोटरला सिंगल फेज केल्यानंतर पण करंटमध्ये चेंजेस होतात का ते बघा. इथे करंटमध्ये करंट इन्क्रीज झालं. जास्त वेळ मोटर चालवायची नसते. 0 हा फेज बंद झाला, कळलं. आता हा फेज चालू केला, कळलं. सिंगल फेजिंग झाल्यावर काय होतं, एका फेजचा लोड तो तुमच्या राहिलेल्या 2 फेजवर जातो आणि ते आयडियली चांगलं नसतं. मोटर गरम होऊन वाइंडिंग जळण्याची शक्यता असते. ओके, ते क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. हा फॉरवर्ड आहे. सरांनी बंद केलं ना. त्याचं डायरेक्शन चेंज करू. आता डायरेक्शन अपोजिट डायरेक्शनमध्ये असणार आहे. करंटमध्ये स्टार्टिंग करंट पण बघायचं. परत कर ना मग. स्टार्टिंग करंट स्टार करंट आहे 1 एम्पियर. डेल्टाचं करंट 4.5 पर्यंत जातं. स्टारचं करंट किती असतं, डेल्टाचं करंट किती असतं. स्टार्टिंग करंट ॲक्च्युली स्टार्टिंग करंट शो नाही करायचं. काल स्टार्टिंग करंट शो बरोबर होतं. 1 मिनिट जास्त असेल स्टार्टिंग करंट. बघा किती एम्पियर होतं, किती होता, किती होतं, किती होतं गाड्या. स्टार्टिंग करंट किती होतं, स्टार्टिंग करंट किती होतं. ज्या वेळेला मी बटन पुश करतो त्यावेळेचं करंट पाहिजे मला. काय बघताय.
काय बघतोय? स्टारचं करंट, स्टारचं करंट, स्टारचं करंट. पहिलं स्टार्टिंग झालं, 3 करंट सांगतो मी, लक्षात ठेवा. स्टार्टिंग करंट, स्टारचं करंट, हे डेल्टाचं करंट. मोटर सुरुवातीला जास्त करंट घेते ना, मग जर इथे जर समजा तुम्ही एखादा MCB लावला, त्याची जर कॅपॅसिटी 10 एम्पियर ठेवली, मोटरचं करंट रेटिंग आहे 7 एम्पियर, 8 एम्पियर, 10 एम्पियर, मोटर 15 एम्पियर करंट घेते. ट्रिप करायला तो हां, मग आता मी करंटची सेटिंग कमी केली. करंट येतो आहे. तिथं नेट प्लेटवरचं करंट किती आहे आणि हे करंट किती आहे, दोघांचं करंट बघायचं. 8 नका टाकू कुठे, 10 एम्पियर. म्हणून मार्किंग करणं आवश्यक असतं कुठल्याही गोष्टीचं. काल व्हिडिओ पाहिली नाही वाटतं. करंट दिसत नाही तर त्याचा लाईट लागणारच. ओके, सर्वांनी बघा, एकाने ते बघा, एकाने ते बघा. डेल्टामध्ये स्विचिंग होऊन 6 to 4 का ते मोटर स्पीडमध्ये हा जो टाईम असतो, हा टाईम कमी जास्त करू शकतो आपण. आता जर मी हा सर्वात कमी टाईम ठेवला तर स्विचिंग टायमिंग कमी होतो, मोटर लगेच स्विच होणार, तुम्हाला रिडिंग घ्यायला पण नाही मिळणार. आता खटखट लगेच पटकन स्विच होईल. हाच टायमर मी वाढवला तर वेळ वाढतो. ऑन डिले टायमर म्हणतात त्याला, डिले टायमर किंवा ऑन डिले टायमर. ओके, आणि हे जे मी ऑन ऑफ करतो आहे ना, याचं कंट्रोल सर्किट असतं. ते कंट्रोल सर्किट तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे, त्याचं ड्रॉईंग काढता आलं पाहिजे. स्टार कॉन्टॅक्टर, मेन कॉन्टॅक्टर, डेल्टा कॉन्टॅक्टर, कशी वायरिंग असते त्याची कंट्रोल सर्किटची. ही जी बारीक वायरची वायरिंग आहे ना ती. हा पण एक प्रकारचा कॉन्टॅक्टर, हा पण एक प्रकारचा कॉन्टॅक्टर आहे. याच्यामध्ये हे जे मेन असतं ना 3, हे पॉवर कॉन्टॅक्टर असतात. आणि हे तुमचे कॉईल, मॅग्नेटिक कॉईल जी बनते ना, कॉईल बनवून त्याचं जे हा असा खाली जातो, मॅग्नेट बनवून चिटकतो, तर हे तुमचे कॉईलचं सप्लाय असतं. हे तुमचे पॉवर कॉन्टॅक्ट असतात. त्याच्यामधनं हे प्रेस झाल्यानंतर ते तिन्ही कॉन्टॅक्ट क्लोज होतात. जसं सर्किट आपण चालू करतो, स्विच चालू करतो, तसं स्विच चालू केल्यावर ओपन स्विच क्लोज होतो. तसं इथे कॉईलला सप्लाय मिळाला तर हा कॉन्टॅक्टर चालू होतो. म्हणजेच काय, तिन्ही कॉन्टॅक्टर सायमल्टेनियसली एकाच वेळेला काय करतात, बंद होतात, क्लोज होतात, आणि त्यामुळे तुमच्या मोटरला सप्लाय मिळतो. ओके, 3 फेज. आता सिंगल कॉन्टॅक्टर असेल तर 3 फेज मिळतो. मग त्याप्रमाणे हे कॉन्टॅक्टर्स दिलेले आहेत. प्रत्येक कॉन्टॅक्टरमध्ये तीन मेन पॉवरचे आहेत आणि 2 ऑक्झिलरी आणि 2 NO आणि NC इंटरलॉकिंगचे असतात. त्याच्यामध्ये दिलेले आहेत बघा, इथे हे कॉन्टॅक्टरचे दिलेले आहेत, टर्मिनेशन्स दिलेले आहेत. 11, 12, 23, 24 हे NO आणि NC आहेत. 11, 12, 23, 24, 11, 12, 12, 13, 13, 14, 23, 24 हे जे आहेत ना, हे सर्व NO NC आहेत. आणि हे जे L1, L2, L3 हे फेज आहेत, मेन 3 फेज आहेत. L1, L2, L3, L1, L2, L3. ओके, त्या पद्धतीने वरच्या साईडला L1, L2, L3 आहे, खालच्या साईडला टर्मिनल 1, टर्मिनल 2, टर्मिनल 3 आहे. 2, 4, 6 वाले म्हणजे इथे नंबरिंग केलेलं असतं. 1, 2, 3, 1, 3, 5, खाली 1, 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने त्याचं कनेक्शन केलेलं आहे. मग प्रत्येक याला काय काय जोडायचं ते त्याच्याचं एक स्टिकर लावलेलं आहे. ओके, तर हा बंद. मिडलला आता मी
काय केला चालू होते का? सेकंड थिंग, तुमची मोटर ट्रिप झालेली असेल तर चालू होईल का? नाही, ट्रिप झाली काय ते कारणामुळे. मग तुम्हाला काय करावं लागतं, हे स्टार्टरमध्ये रिसेट बटन आहे ना, हे ब्ल्यू कलरचं, म्हणजे इथे टच असतं ते. तर मी हे लावून तुम्हाला करून दाखवतो. ॲक्च्युली हे लावूनच करायचं असतं. आता मी करतोय, होतं का चालू? नाही, रिसेट केलं. ओके, त्याच्यामध्ये जे डार्क लाईन दिसत आहेत ना, तो पॉवर सर्किट आहे. आणि ज्या पातळ लाईन दिसतात, छोट्या थिन लाईन आहेत ना, त्या तुमचं कंट्रोल सर्किट आहेत. हे जे इथे NO NC इंटरलॉकिंग वापरलं आहे, हे पुश बटन आहे तुमचे. NC ऑफ पुश बटन, NO ऑन पुश बटन. आता आपण ते सर्किट जे करणार आहोत ना, छोटं सिम्पल DOLचं समजलं की मग तुम्हाला हे पण तुम्हाला समजेल. ओके, सध्या फक्त AC मध्ये 3 फेज इंडक्शन मोटर कशा पद्धतीने चालू केले ते स्टार डेल्टामध्ये ते बघून घ्या फक्त. आता याच्यामध्ये हे बघा म्हटलेलं आहे, बघा ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काय गोष्टी किती म्हटलेले आहे. 7.5 HP आहे. हां, 7.5 किलोवॅट 10 HP. ओके, हे या साईडचं किलोवॅट आहे, या साईडचं HP आहे. मग ह्या HPच्या रेंजमध्ये हे स्टार्टर वापरू शकतात. रिले रेंज काय सेट करायची त्याच्यामध्ये ती दिलेली 6.3 आहे ना, इथे दिलेलं बघा 6.3 to 10 दिलेलं आहे बघा, 6.3 to 10. जर समजा ही मोटर मला जर जास्त HPसाठी वापरायची असेल तर मग रिलेची रेंज काय होणार, चेंज होणार. 8 to 12.5 रिले रेंज दिलेल्या आहेत ह्या. मग आपल्याला कोणत्या मोटरसाठी वापरायचं याची रिले रेंज असते. रिले म्हणजे त्याच्यामधनं वाहणारा करंट, ओव्हरलोड रिले म्हटलं होतं त्याला. ओके, रिकमेंड बॅकअप फ्यूज. आता त्याची फ्यूजची कॅपॅसिटी किती आहे, 20 अँपियर. ओके, केबलची साईज दिलेली किती आहे, इनकमिंग, आउटगोईंग, सर्व त्यांनी डिटेलमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर आहे हा. ओके, कॉईल व्होल्टेज किती आहे, म्हणजे याच्यामध्ये ज्या वापरण्यात येणाऱ्या ज्या कॉईल आहेत, मी या जर तुम्हाला 2 दाखवल्या, या ज्या इकडच्या तशा इथे याच्यामध्ये पण कॉईल आहेत, त्या सिंगल फेजवर ऑपरेट होणार नाही. त्याला 2 लाईन 1 लाईन 2 म्हणजे 3 फेजवर असतात. स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये मोस्ट ऑफ द केसेसमध्ये 3 फेज स्टार्टरमध्ये ज्या कॉईल्स वापरल्या त्या मॅग्नेटिकसाठी तर त्या 3 फेजच्या असतात. सिंगल DOL स्टार्टर जो असतो सिंगल फेजचा, त्याच्यामध्ये सिंगल फेजच्या असतात. हे जनरली ते स्पेसिफिक करणं गरजेचं असतं. तुम्ही 3 फेजची कॉईल आणली आणि याच्यात बसवली सेम साईजमध्ये तर ती चालू होणार नाही सिंगल फेजवर, कारण की सिंगल फेजमध्ये ती तेवढी मॅग्नेटिक पॉवर तयार करू शकत नाही. त्यामुळे तुमचं ते कॉन्टॅक्टर चॅटरिंग करतं. चॅटरिंग म्हणजे असा आवाज येतो व्हायब्रेशनचा. ते सकाळी खेळत नव्हते का, तो सिंगल फेजिंगमध्ये करत होते. पण त्या कॉईलचा व्होल्टेज ॲक्च्युअलमध्ये 3 फेज आहे, ते आपण सिंगल फेज देत होतो म्हणून तो नॉईज क्रिएट होतो. ओके, तर हे बघून घ्या एकदा. आणि याच्याशी रिलेटेड काय डाऊट्स असतील तर तुमचे त्या डाऊट्स विचारू शकतात. तुम्हाला काय डाऊट्स आहेत, काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही विचारा. त्याचे फोटो काढून घ्या.